हा बरं सांगतो, सगळं सांगतो. बाळ कुठे आहे? मी बाळाला झोपवून आले. गुड. बरं ऐका, मगाशी मी आईसोबत बोलत होतो तेव्हा नेमकं साहेब आलेत मागून. त्यांनी काही ऐकलं नाही ना? म्हणजे संशय तर नाही आला? नाही, आला नाही आला माहित नाही, पण मी तेव्हाची वेळ मारून नेली. बरं मला सांगायचं हे की साहेब गेल्यानंतर मी आईला कॉल लावला होता. आई जरा डिस्टर्ब आहे, म्हणजे ती एकटी आहे ना, आणि नको नको ते विचार करतीये, घाबरलेली वाटली. तिने बऱ्याच वेळा मला फोन केला, पण सतत कोणी ना कोणी समोर असल्यामुळे मी तिचा कॉल रिसीव्हही करू शकलो नाही. मी समजू शकते, त्या खूप टेन्शन मध्ये असणार, सतत त्यांना आपली काळजी वाटत असणार. हा म्हणजे मिस करते खूप, आणि आपलं भेटणंही झालं नाही ना. तिला बघायचंय आपल्याला, अर्जुनला. तर स्वानंदी मला असं म्हणायचंय की आपण आज आईला भेटायला जातोय, मी, तुम्ही आणि अर्जुन. मॅडमला भेटायला जातोय? मलाही त्यांना भेटायचंच आहे, पण म्हणे सर अहो आपण जाणार कसं? जाणार कसं? हा म्हणजे हे कोड तर मलाही सुटलेलं नाही, पण मिळेल काहीतरी सोल्युशन. हा म्हणजे उगाच रिस्क नको घ्यायला, कोणी आपल्याला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. एक आयडिया आहे ना स्वानंदी. हे बघा, 10 नंतर असंही सगळं सामसूम झालेलं असतं. म्हणजे सुजित एकतर दारू पित असतो किंवा कुठेतरी पार्टीला गेलेला असतो. साहेब स्टडी रूम मध्ये काहीतरी वाचत असतात, शालिनी मॅडम आणि तनिषा काहीतरी हॉलमध्ये बसून टीव्ही वगैरे बघत टाइमपास करत असतील. तर आपण या संधीचा फायदा करून घेऊया. सगळं सामसूम झालं की आपण दोघं पलटी मारूयात. ओके? हो सर, आपण तसंच करूया. ठीक आहे, डन. साहेबांचा फोन आहे. हा साहेब. नाही मी येतोय, पोहोचतोच आहे, पण ते रिक्षा मिळत नाहीये, पण मी पोहोचतो लगेच. हो स्वानंदी, पुढच्या 2 तासानंतर मी डायरेक्ट तुम्हाला घराबाहेर भेटतो. ओके? हो. हा रेडी राहा. हो, सांभाळून. हा काही वाटलं तर फोन करा. देवी आई, सगळं ठीक होऊ दे. कोणालाही संशय येऊ देऊ नकोस. लीला कुठे आहे? आणि अर्जुन? अर्जुन तर इथेच आहे. तनिष, हाच चान्स आहे, शोध तो डब्बा. हा डस्टबिन कुठे आहे? डस्टबिन इथे आहे, म्हणजे तो पावडरचा डब्बा पण इथेच असणार. कचऱ्याच्या डब्यात पावडरचा डब्बा तर नाहीये, म्हणजे ती लीला खोटं बोलत होती. आता गेलीस तू. ए पागल पोट्टे, माझ्या खोलीत का करून राहिली तू? ते मी अर्जुन, त्याचा आवाज नाही आला ना, म्हणून त्याला बघायला आले होते. झोपलाय अर्जुन? ते दिसतंय मला तो झोपलाय. आणि 1 मिनिट, तू मला कशाला प्रश्न विचारतेस? मी तुला प्रश्न विचारले पाहिजे. अर्जुनला असं एकटं टाकून कुठे गेली होतीस? कॅश हळू बोल, वर्ग झोपलाय ते, आरामात बोल. तू कुठे गेली होतीस सांगणार आहेस आता मला? पाणी प्यायला गेले होते. पाणी प्यायला? त्याला एकट्याला टाकून? हा, झोपवून गेले होते त्याला. मी इथं खोलीत नसताना याच नाही माझ्या खोलीत. तू मला शिकवू नको. सर हात सोड म्हटलं ना मी. हात नाही लावायचा मला, आधीच सांगते. हो,
नाही लावत. आणि एक शेवटची वॉर्निंग देते मी तुला. हळू हळू बोला. हळू नाही, ऐक माझं. अर्जुनला असं एकटं टाकून पुन्हा कुठे गेलीस ना तर गाठ माझ्याशी. हो चल चल बाहेर चल. पोरग झोपलंय. चल बाहेर चल. सोडात. चल बाहेर चल. ही का आली होती इथे? अर्जुनला बघायला तर नक्कीच आली नव्हती. कशासाठी आली असणार ही? सदा सकाळी कचरा बाहेर ठेवला होता का? नाही मॅडम, आपल्याकडे रात्री 10:30 वाजता गाडी येते, तेव्हाच कचरा टाकतो आपण. काही झालंय का? काही हरवलंय का? काही नाही. मावशी, मला बोलायचं आहे तुझ्याशी. काय ग, काय झालं? ती नवीन आया आहे ना लीला, मावशी मला तिचा संशय येतोय. आता काय? मावशी बघ, तूच आठव, आपण जेव्हा तिच्या रूम मध्ये गेलो होतो तेव्हा ती काय म्हणाली होती? ती म्हणाली होती की तिने अर्जुनला पावडरच्या डब्यातलं दूध दिलं होतं. पण अगं जेव्हा मी बघितलं ना तेव्हा तो डब्बा सील्ड होता. आणि मी तिला विचारलं की जर हा डब्बा सील्ड आहे तर मग तू दूध कसं पाजलंस अर्जुनला? तेव्हा ती मला म्हणाली की तिने जुन्या डब्यातलं दूध दिलं आणि तो डब्बा तिने डस्टबिन मध्ये टाकला असं तिने सांगितलं मला. पण तसं नाही झालंय. मी स्वतः बघितलंय. तिच्या रूम मधल्या काय किंवा किचन मधल्या काय, डस्टबिन मध्ये तो डब्बा नव्हता. तनू सोड, जरा शांत हो. अगं ती आया आहे साधी, तितका विचार कशाला करतेस तिचा? मावशी, मी वेडी नाहीये ना उगाच विचार करायला आणि संशय घ्यायला. मला कळतंय मी काय बोलतीये. अगं ती आल्या क्षणापासून आहे ना मला असं वाटतं काहीतरी चुकतंय. मावशी खरंच काहीतरी गडबड आहे. प्लीज ऐक माझं. ठीक आहे, तुझा हळूहळू संशय दूर होईल. हा, इतकं टेन्शन नको घेऊस. मावशी अगं, संशय दूर व्हायला माझा गैरसमज नाही झालाय. मी काय बोलतेय मला सगळं कळतंय. बर, माझं सोड, तू स्वतः विचार कर ना. आपली आधीची आया अचानक गेली काय? मग ती जाण्याआधीच तिने या नवीन लीलाबाईला काय बोलवून घेतलं आणि ती यायला तयार झाली काय? आपला अर्जुन एवढे दिवस रडत होता पण तिच्याकडे जाऊन अचानक शांत झाला काय? मग तो मणी, तो आम्हाला तिच्या रूम मध्ये दिसला काय? हे सगळं सरळ वाटतंय का तुला? हे सगळं खूप प्लॅन नाही वाटत आहे? उशी अगं, हे खासदार सरपोतदारांचं घर आहे. विरोधकांची नजर आहे ना कायम या घरावर असते. ही लीला, ही जर अपोजिशन पार्टी मधली असली तर आपल्या मिनिटांची खबर देत असणार आहे ती त्यांना. तुला कळतंय ना मी काय बोलतेय? आणि हे सगळे जाऊ दे, अर्जुन या घरातला वारस आहे ना. मग अर्जुन या असल्या बाईच्या सहवासात राहील हे तुला चालणार आहे का? बापरे, हे खूप भयंकर आहे ग. एक्झॅक्टली. आता काय करायचं ग? खरं तर मला काहीच कळत नाहीये मावशी. एक आयडिया आहे. काय? योग्य वेळ आल्यावर तुला सांगेन काय आहे ती आयडिया. मला निघायला हवं. मणी सर माझी वाट बघत असतील. मणी सरांचा फोन. हा मणी सर बोला. हो, मी निघतच होते. मी तुमच्याच फोनची वाट बघत होते. बरं, आले आले. हे अर्जुन,
तुला माहितीये का आपण कुठे चाललोय? आपण तुझ्या आजीला भेटायला चाललोय बाहेर. माझी तुला एक विनंती आहे, तू प्लीज अजिबात रडू नकोस, एकदम शांत राहा. तू जर रडला ना तर या घरात सगळ्यांना कळेल की आपण बाहेर चाललोय आणि आपण पकडले जाऊ. तू प्लीज हा, रडू नको, शांत राहा. पण दूर जातोय, चला आजीला भेटायला, चला आजीला भेटायला. बरं झालं वॉचमन राऊंडवर गेलाय, हीच वेळ आहे निघायची. दादा 2 मिनिट इथेच थांबा. स्वानंदी या लवकर. ए लीला, ही कशाला तडमडायला आली इथे आता? अर्जुनला घेऊन एवढ्या रात्री कुठे चाललीयस? खरं खरं सांग, कोण आहेस तू? का आली आहेस इथे? मी काय विचारतेय तुला? पागल पोट्टे, परत बोलीस पागल पोट्टे? तुला माहित नाही मी कोण? लीला नाव आहे माया. बाळाला सांभाळायला आली हो ना मी इथं. मग बाळ सांभाळून राहिली ना. हे बाळ आहे, रात्र झाली आहे, बाळाला थोडीशी मोकळी हवा दिली तर त्याला बरं वाटते, म्हणून त्याला खाली आणलं होतं फिरायला. एवढं मी नाही समजत काय? अक्कल आहे का नाही तुले? ए आणि काय तू बम सिनेमे पाहतो वाटतं? जेव्हा पाहिन तेव्हा संशय घेत राहत. आता सांग मला, याला इकडं फिरवू का घरी वर घेऊन जाऊ? का करू सांग? हा चांगला चान्स आहे, साऊथ देते हिला. का करू? ने फिरव. नक्की? एकदा सांगितलं ना फिरव. हो नाच वेळा विचारतीये. काय रे अर्जुन, कसं वाटून राहिलं? हा, गारगार हवा लागतंय का? गारगार हवा लागतंय काय रे अर्जुन? झोपी झोपी करायची आहे का? झोप आली का अर्जुनला? स्वानंदी वॉचमन येण्याच्या आत निघायचंय आपल्याला, चला लवकर. झोपायचंय, बाहेर छान वाटतंय, हवा लागतीये, हवा लागतीये बाळाला. तुझी खात्री आहे ना नक्की ती बाहेर गेलीये म्हणून? हो का मावशी, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय की ती आया आहे ना अर्जुनला घेऊन बाहेर फिरत होती, म्हणूनच तर मी घेऊन आले इथे. मावशी हीच चांगली संधी आहे तिच्या रूमची झडती घेण्याची. अगं मावशी हसायला काय झालंय? मी हसतेय कारण की तू अगदी माझ्यासारखाच विचार करतेस. म्हणजे मी तुला म्हणाले होते ना, माझा एक प्लान आहे, योग्य वेळेला की सांगेन. प्लान हाच होता, लीलाच्या सामानाची झडती घेऊया. ती फसवणूक करत असेल तर सापडेल आपल्याला. मावशी मला खात्री आहे आज आपण त्या लीलाचं सत्य शोधून काढूच. चल लवकर जाऊया. हो. तुम्ही दार नॉक करा, मी लपतो. बरं, बाळाला घ्या. द्या.
सांभाळू. स्वानंदी, तू एकटी आलीस? मणी आणि बाळ? मला बाळाला बघायचं होतं, मला मणीला भेटायचं. काय झालं? काय प्रॉब्लेम झाला तिकडे? सोनंगी सांग ना, काय प्रॉब्लेम झाला? मणी बरं आहे ना? बाळ बरं आहे? हे खरं आहे का स्वप्न आहे? तुम्ही खरंच आलात? खरं चिंता काढू नका अवतरा. किती मोठं झालंय तू. आजीकडे आलाय? तो सॉरी, म्हणजे मी नातवाच्या प्रेमात पोटच्या पोरालाच विसरले. हे असं म्हणतात अरे, नातवंड म्हणजे दुधावरची साय असते. आज पटलं मला. आजीच्या घरात येणार? 1 मिनिट पकडायला. या शुमांत, नको 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 तू बाळाला घेऊन ये. तनू, काय मिळालं का ग? नाही मावशी, ते काहीच सापडलं नाहीये. शी, मला वाटलेलं तिच्या विरोधात काहीतरी पुरावा मिळेल, पण काहीच मिळत नाहीये. सापडेल मावशी. मावशी, हे अर्जुनचं सामान आहे ना? हो. यात चेक करूयात का? बघ लवकर. हो. हे बघ मावशी, मी तुला सांगत होते ना, पावडरचा डब्बा सील्ड आहे. मग ती अर्जुनला दूध कुठून पाजतीये? हो ना, मला वाटतं म्हणूनच अर्जुन रडत असणार. त्याला दूधच येत नसेल. बापरे, काही कळतच नाहीये ग. कळेल मावशी, काहीतरी क्लू नक्कीच लागेल. मावशी, तुला आठवते ती जेव्हा आली होती तेव्हा तिच्या हातात एक बॅग होती? हो. ती शोधूया, त्यात नक्कीच काहीतरी सापडेल आपल्याला. बॅग कपाटात असेल. थांब मी बघते. हो. कुठे आलायस? आजीकडे आलाय तू? हो. तू ओळखतेस का आजीला? शिरा मस्त झालाय. हो, पण कशाला त्रास करून घेतलात तुम्ही? त्रास घेतला? आणि तुला माहितीये का, हॉस्टेलमध्ये दर 2 दिवसांनी सांगायची शिरा बनवा म्हणून. आणि आता बघ कशी फॉर्मॅलिटी करते ती. काय ऐकतोस नाही काय बोलते ते? आता आई तुझी मोठी झालीये, फॉर्मॅलिटीनी बोलते है ना?
ती नको शिकवू. बरं मला सांग, तुम्हाला दोघांना तिकडे म्हणजे कोणी संशयाने पाहिलं नाही ना? हिला कोणी ओळखलं नाही ना तिकडे? नाही नाही मॅडम, काहीच टेन्शन नाहीये. मला कुणीही ओळखलेलं नाहीये. मी लीला आहे यावर सगळ्यांचा विश्वास बसलाय. म्हणजे मी वेषांतर करून तिथे गेलेच, पण मी माझी भाषा सुद्धा बदलली आहे. भाषा बदलली म्हणजे? मी आता स्वानंदी नाही आहो ना, मी आता लीलाबाई आहो ना, अशी अशी करत असतो. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या बाळाला मिळवण्यासाठी तुझे पाऊल उचललेस. मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. पण आई, तू फार कौतुक करू नको त्यांचं. अगदी वेंदळ्यासारख्या वागतात तिथे त्या. हा म्हणजे वीक सरळ नसतो, कधी तो चष्मा हल्लेला असतो, कधी साडी नीट नसते. आई, 1-2 वेळेस तर मी वाचवलंय त्यांना. काय स्वानंदी? हो खरंच, म्हणजे मी जर ऐन वेळी आलो नसतो ना त्यावेळी तर पकडल्या गेल्या असत्या त्या. तनु, हे बघ. आय होप मावशी यात काहीतरी सापडेल आपल्याला. बघ तर आधी. फॅशन शो करायला आली आहे का इथे? यात नक्की काहीतरी असणार आहे मावशी. बघ तर आधी काय आहे. हे बघ, सोन्याचे इयरिंग्स. म्हणजे आयाचं काम करणाऱ्या बाईकडे सोन्याचे इयरिंग्स. हो म्हणजे एक असतील तर ठीक आहे, पण 2-2? कारण मी जोपर्यंत तिला बघितलं ना तेव्हा तिच्या कानात इयरिंग्स होते. हे आता दुसरे इयरिंग्स आहेत. इतकी श्रीमंत आहे तर ती आयाचं काम कशाला करते? 2-2 इयरिंग्स म्हणजे जरा जास्तच होतंय ना? एक्झॅक्टली मावशी. म्हणजे काम करून श्रीमंत झाली नाहीये ही, चोऱ्या करून झाली असणार आहे 100%. दिसते तितकी साधी सरळ नाहीये ही लीलाबाई. नशीब मावशी तुला तरी कळलं मी काय सांगतेय. तनु, मला ना हे इयरिंग्स कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतायत.